नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते। पाहता लोचनी रूप, पाहता लोचनी रूप, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, विठ्ठल बरवा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, ओ म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी,
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन आहे. म्हणजे 3 वर्षानंतर 2028 150 वर्ष त्यांना पूर्ण होतील. 23 फेब्रुवारी 1878 माघ वद्य सप्तमी या दिवशी महाराज प्रगट झाले शेगावमध्ये आणि 8 सप्टेंबर 1910 जेमतेम 32 वर्षाचा कालखंड शेगावमध्ये 1878 ते 1910 एवढ्या काळामध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी राष्ट्रोद्धाराचं समाज उद्धाराचं खूप मोठं काम केलेलं आहे. मला आठवतं कराड सर आणि उषा काकू आम्ही 2006 शेगावला गेलो होतो. 2006 शेगावला गेलो आणि त्यानंतर सरांच्या आशीर्वादाने हा गजानन महाराज प्रगट दिन अव्याहतपणे या ठिकाणी सुरू आहे. कदाचित या जे काय भारतामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस युनिव्हर्सिटी असतील असं एकमेव उदाहरण आहे की जिथे फाउंडर प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये असा गजानन महाराज संस्थांचा प्रगट दिन युनियन ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी जसं म्हटलं आहे तसं त्याचं खरं जागतं उदाहरण आज या ठिकाणी आहे. मी काही दिवसांपूर्वी साप्ताहिक विवेक नावाचं जे मासिक आहे त्यांनी 7 संत सप्तर्षी आणि त्यांचं राष्ट्र उद्धाराचं कार्य त्यांनी कसं केलं याच्यावर लेखमाला प्रकाशित करण्याचा त्यांनी एक ठराव पास केला आणि विचारणा झाली की तुम्ही त्याच्यामध्ये काही त्या अंकामध्ये सप्तर्षीच्या तुम्ही काही गजानन महाराजांचं राष्ट्रकार्य कसं आहे याच्याविषयी काही लिहाल का. मी आणि एक संन्याशिनी आहेत रामदासी परंपरेच्या सुश्री मनीषा बाठे असं आम्ही दोघांनी मिळून वयवर्ष आता 62-63 आहे त्यांचं एक छान अंक लिहिला. त्याच अंकाचं प्रकाशन आज परम आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या उपस्थितीत या ठिकाणी करतो आहोत. मी सर, आई, दाते सर, पठाण सर, भिसे सर यांना एक अंक देतो, त्याचं आपण प्रकाशन करू. त्या लेख हा 50 पानांचा आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात सारांश काय असेल मी ते सांगेन. त्याच्यानंतर माननीय डॉक्टर दत्तात्रय कुंभार या ठिकाणी आलेले आहेत. हे स्वतः मेडिकल डॉक्टर, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये ते उत्तम अधिष्ठाता होते. तर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि संगीताचं खूप त्यांना जाण आहे. विविध प्रकारची 15 वाद्य ते वाजवतात आणि उत्तम गातात. त्यांचे जागतिक स्तरावर कार्यक्रम होत राहतात. आज त्यांची सेवा या ठिकाणी रुजू व्हावी म्हणून सरांकडनं परवानगी घेतली. मोजकी 5 गाणी ते आज या ठिकाणी सादर करणार आहेत. त्यानंतर आरती होईल आणि आरतीनंतर आपण भोजन महाप्रसाद घेऊ. सर्वप्रथम मी सरांना विनंती करतो की त्यांनी या अंकाचं प्रकाशन करावं. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. आपल्याला संत म्हटलं की त्यांनी लिहिलेल्या, त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या त्यांच्या चरित्र, त्यांच्या कथा, त्याच्यातनं अध्यात्मवृत्ती व्हावी, भजनाकडे, त्यांच्या प्रवचनाकडे, कीर्तनाकडे त्यांचा ध्यास व्हावा, नामाचं स्वरूप रामकृष्ण हरीचा जप अखंड व्हावा आणि आपण एका चांगल्या सत्कार्याला मोक्ष मार्गाकडे जावं. पण संत जेव्हा हयात असतात तेव्हा ते राष्ट्रोद्धाराचं कार्य कसं करतात. गजानन महाराजांबद्दल बोलायचं झालं तर हे जाती भेद न मानणारे संत होते. ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील आणि 18 पगड जाती एकत्र करून त्यांनी समाज व्यवस्था ही मार्गी लावली. असं म्हणतात की संत चरित्रातून समकालीन समाजस्थितीची थोडीफार आपल्याला कल्पना येते. जर आपण गजानन विजय नावाचा हा जर ग्रंथ वाचला तर त्याच्यात लक्षात येईल की त्या काळाची स्थिती कशी होती आणि त्याचा संपूर्ण उल्लेख केलाय की 8व्या शतकामध्ये इस्लामचा उदय झाला. गजानन महाराज हयात असताना 1878 ते 1910 माणसाला तू जाऊन तुझ्या गावात मशीद बांध आणि तुझं कार्य पूर्ण कर असा सांगणारा हा संत होता. त्यांनी खूप छान म्हटलंय की ते असं म्हणतात गजानन महाराज की धर्म ही ईश्वर प्राप्तीची सुविधा निर्माण करून देणारी संहिता आहे. काय सुंदर शब्द आहेत बघा की धर्म ही ईश्वर प्राप्तीची सुविधा निर्माण करून देणारी संहिता होय. धर्म कोणताही असो त्याने माणसाला माणूस बनवण्याचे कार्य करायला पाहिजे अशा विचाराचे गजानन महाराज. एक लोबो डॉक्टर होती ज्यांचा उल्लेख सतत आई आता नेहमी गजानन महाराजांचं पारायण करतात, त्यांना माहिती आहे. त्या लोबो डॉक्टर जेव्हा तिथे आली ख्रिश्चनाची, जेव्हा त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली
महाराजांना जेव्हा ती भेटली तेव्हा त्यांना येशू ख्रिस्ताचा साक्षात्कार गजानन महाराजांच्या रूपात झाला आणि तिने सत्य आणि निस्वार्थी भावाने पूर्ण गजानन महाराज संस्थानामध्ये नंतर सेवा केली. असे खूप उदाहरणं आहेत. पण स्वामी समर्थ असतील, शिर्डी साई असतील, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद, प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा तर इतका सुंदर उल्लेख आहे की त्यांनी केलेलं कार्य दोनदा ते आपल्याला सगळ्यांना माहिती असतील. जवळपास 500च्या वर ती ग्रंथ दोन्ही डोळ्यांनी दिसत नसताना त्यांनी लिहिले. त्यांच्या इतकं चरित्र आमचे डॉक्टर विजय भटकर त्यांचा नेहमी अभ्यास करत असतात. कराड सरांना सगळं माहिती. त्या जेव्हा दोनदा आल्या तर तेव्हा कसं संतांना एकमेकांचं कळतं. ते रेल्वेतनं जात होते अमरावतीला, अमरावतीच्या जवळ त्यांचं गाव, आणि गणपतीला ओलांडून जाणार नाही, गणपतीला ओलांडून जाणार नाही म्हणून रेल्वेतनं खाली उतरले. इकडे महाराजांनी पण कळलं की येत आहेत आणि आले. महाराज विधेयी अवस्थेत होते, कधी कपडा अंगावर असायचा नसायचा. महाराज ते आल्याबरोबर तिकडे तोंड करून उभे राहिले. काय दोघांची बोलणी झाली, आशीर्वाद मिळाला, परत गेले. दुसऱ्यांदा आले तर ज्ञानेश्वर कन्या, त्या स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घ्यायच्या, बिंदी कुंकू साडी असं नेसून तिथे आले. आणि महाराजांनी कोणी तेव्हा कळवलेलं नसताना स्वतः पूर्ण कपडे घातले अंगभर, आणि आज माझी कन्या ज्ञानेश्वर कन्या आज मला भेटीला येत आहे. असे हे विविध आहेत. तर अशा या सगळ्या संतांचं, बाळूमामा असतील आणि गजानन महाराज यांचं आहे. शेकडो समाज सुधारकांना जागोजागी पाठबळ देण्यासाठी त्या त्या काळातील संतांनी त्यांना मदत केली. हे जेवढे मी सप्तऋषी सात सांगितले यांनी त्या त्या काळातील लोकांना, अगदी वासुदेव बळवंत फडके आणि स्वामी समर्थांच्या भेटीचा उल्लेख असतो. शिर्डी साईंचा असेल, गणेशदादा खापर्डे यांनी लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात सोडवण्यासाठी असंख्य प्रयत्न केले. ते गजानन महाराजांकडे पण जायचे, शिर्डी साईंकडे पण जायचे. हा सगळा उल्लेख याच्यामध्ये आहे, या लेखामध्ये केलेला आहे. गजानन महाराजांना गणपतीचा कलियुगातला शेवटचा अवतार म्हणून समजलं जातं. आजही चतुर्थीला त्यांची व्यवस्थित समाधीची पूजा, सगळ्या दुर्वा, मोदक, नैवेद्य, गणगणात होते. आणि गणेश चतुर्थीला त्यांनी संजीवन समाधीचं हे केलं आहे. लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव, आणि या गणेशोत्सव सुरू करण्याच्या पाठीमागे गजानन महाराजांची प्रेरणा असेल की पूर्वी गणेशाची पूजा म्हणजे सोहळ्यावरती असं, पण त्यांना लोकांमध्ये आणायचं, लोक देवता म्हणून त्याला प्रस्थापित करण्याचं कार्य हे लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. 1854 मध्ये 1894 मध्ये पहिला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला आणि 1895 मध्ये शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. हे सांगण्याचं कारण असं की 4 मे 1908 शनिवारी ह्या शिवजयंतीच्या दिवशी लोकमान्य टिळकांची जाहीर सभा ही अकोल्याला झाली आणि त्याला अध्यक्षपद होतं गजानन महाराजांचं. लोकमान्य टिळकांना संपूर्ण प्रेरणा देण्याचं, मी जेव्हा राष्ट्रसंतांचं कार्य म्हणतो तर हा उत्सव जो त्यांनी सुरू केला, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव 1894 आणि 1895, या दोन्ही यांना महाराजांचा आशीर्वाद होता. आणि त्या सभेमधनं रणरणतं ऊन, अफाट गर्दी, आणि महाराजांनी लोकमान्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा कार्य पुढे करू. तेव्हा काही बोलले, इंग्रजांनी अटक केली. 3 दिवस महाराज उन्मनी अवस्थेत होते की लोकमान्य टिळकांना सोडता येईल का. पण ते म्हणे इंग्रज आपला शब्द बदलणार नाही. मंडालेच्या तुरुंगात त्यांना जावं लागलं. जेव्हा खापर्डे नावाचे वकील, जे टिळकांचे वकील होते, ते महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की काय करावं महाराज, तुम्ही सांगा. महाराज म्हणाले की या इंग्रज हा आपला निर्णय सिद्ध करतील, पण ही मी तुम्हाला भाकर देतो, ही टिळकांना नेऊन द्या. खूप मोठं कार्य त्यांच्या हातून होणार आहे. आणि गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्या 6 वर्षाच्या शिक्षेमध्ये महाराजांनी टिळकांकडनं लिहून घेतला. टिळकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या सभेचा उल्लेख नारायणराव राजहंस म्हणजे बालगंधर्व यांनी इतका सुंदर लिहून ठेवलेला आहे की कशी टिळकांची सभा झाली, कसे महाराज त्याच्यात बसले, कसा या राष्ट्रोद्धारासाठी महाराजांनी आशीर्वाद दिला. खूप बोलण्यासारखं आहे. पण मी योद्ध्याला हरविणारे योगिक सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. मी ताजुद्दीन बाबाचा उल्लेख केला की गजानन महाराज आणि ते हिरासिंग बाबा समाधी परिसरात पठाणसर एकत्र बसायचे नागपूरला. इतका कळवळा, आणि 18 पगड जाती, त्याच्यामध्ये सोनार, शिंपी, आप्पा, इतके उदाहरणं या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सापडतात की कमालीच्या बाहेर. 18 पगड जातीला घेऊन महाराजांचं कार्य आहे की गजानन महाराज समाजात होणाऱ्या स्वातंत्र्य लढा, समाज सुधारणा चळवळी व
व समाज उत्थान आदी यांची नेहमी दखल घेत असत आणि त्या त्या लोकांना त्या त्या काळी ते त्यांना मदत, मार्गदर्शन, आशीर्वाद, प्रसाद देत असत. मी 2-3 महाराजांचे उदाहरणं सांगतो आणि थांबतो की भारतीय समाजकारणाची मुख्य घडी ही राजसत्तेपेक्षाही धर्म व अध्यात्म सत्तेबरोबर अधिक सुरळीत व स्वयंशिस्तीने चालते असं म्हणणारे महाराज. समाजकारणाला चालविणारे राष्ट्रपुरुष हे कायमच समाजाच्या हृदयस्थानी असल्याचा इतिहास आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढी कार्तिकी वारी महाराजांनी सुरू केली. आजही शेगाव ते पंढरपूर, शेगाव ते आळंदी, शेगाव ते त्र्यंबकेश्वर अशा आजही पायी वारी दिंड्या या शेगावच्या संस्थांमधनं पंढरपूरला जातात, शेगावच्या संस्थांमधनं आळंदीला येतात. हे सगळं महाराजांचं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल. रामकृष्ण हरीचा जप महाराजांनी सांगितला आणि जेव्हा समाधी घेण्याची वेळ आली तेव्हा महाराज पंढरपूरला गेले, विठ्ठलाची आळवणी केली. 2 दिवस विमनस्क अवस्थेत विठ्ठलाला आळवणी करत होते की आता माझं अवतार कार्य संपलं आहे, मला आता तुम्ही परवानगी द्या. पण तेव्हा भगवान पांडुरंगांनी त्यांना नाही म्हटलं, त्यांना एक विशिष्ट तारीख दिली आणि परत पाठवलं शेगावला. वारकरी शिक्षण संस्था मामासाहेब दांडेकरांच्या हातून सर भाऊसाहेबांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. मामासाहेब दांडेकरांच्या हातून वारकरी शिक्षण संस्था शेगाव. आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी मृदुंग असेल, टाळ असेल, वीणा असेल, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता याचा प्रचार आणि प्रसार केला. आजपर्यंत 80,000च्या वर हे सगळं भजनी साहित्य प्रत्येक गावागावात. तुम्ही तिथे चौकात बसून तंबाखू घोटायचे नाहीत, तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन भागवत धर्माची परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याचं कार्य गजानन महाराजांनी केलेलं आहे. हयात असताना 1909मध्ये 5 नियम महाराजांनी घालून दिले आणि ते सगळ्यांना तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते 5 नियमांवर आजही संस्थांचं कार्य सुरू आहे. ते 5 नियम असे आहेत. 12 एप्रिल 1909ला सभा झाली, संयुक्त सभा, सगळे गावातले लोक आले आणि महाराजांनी हयात असताना माझ्या नंतर कार्य कसं चालेल याच्या सूचना दिल्या आणि सांगितलं की समाज म्हणजे माझ्या अंगाला, गजानन महाराजांची संजीवन समाधी आहे की माझ्या अंगाला कोणीही डायरेक्ट स्पर्श करायचा नाही. दुसरं त्यांनी सांगितलं की स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या जागा, म्हणजे स्त्रिया असतील तर इकडे बसतील, पुरुष असतील तर इकडे बसतील, दर्शनाची व्यवस्था, दुसरा नियम घालून दिला. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे की पैसा साचू देऊ नये. आजही 31 मार्चला अकाउंट क्लोजर असेल तर 00 दाखवतात. जितकेही धार्मिक कार्य आहेत त्या ठिकाणी कोण चांगला व्यक्ती कार्य करत आहे, संस्था कार्य करत आहे, तिथे पैसे द्यायचे. आणि खास करून व्यवस्थापकीय विश्वस्त आणि संस्थेचे सेवेदारी यांनी पैशाला हात लावू नये. तुम्ही जर गेले शेगावला सांगितलं हे पैसे घ्या, ते म्हणतात नाही, पैसे नाही घ्यायचे. हे महाराजांनी घालून दिलेलं नियम आहे की तिथले जे सेवेकरी आहेत, सेवाधारी आहेत, त्यांनी पैशाला हात लावायचा नाही, पैसे घ्यायचे नाहीत. चौथं होतं की यात्रा थांबू देऊ नका. तुम्ही सतत यात्रा प्रचार प्रसार भागवत धर्माचा, रामकृष्ण हरीचा जप हा सतत चालू राहिला पाहिजे, हा एक नियम होता. आणि भक्तांसाठी पाणी, जेवण, अन्नदानासाठी विशिष्ट सेवकांची नियुक्ती करावी आणि अन्नदान अव्याहतपणे सुरू ठेवावं, हा 5वा नियम. आणि आजही गजानन महाराज संस्थांचं इतकं सगळं कार्य वाढलेलं आहे पण या नियमांचं कुठेही उल्लंघन होत नाही आज. 31 मार्चचं मी तुम्हाला सांगितलं की, आणि हा जो काही पैसा असतो हा परिसरातील पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल आणि सगळ्यात म्हणजे नैतिक संस्काराचे प्रशिक्षण, जनसामान्यांच्या अडचणी आणि निराधार लाचारांना सर्व प्रकारचा आधार देणे आणि विनामूल्य अव्याहतपणे अन्नदान हे कार्य आजही सुरू आहे. आणि एक ओघवता उल्लेख आत्ता झाला की स्वामी समर्थांचा समाधी दिन हा 30 एप्रिल 1878 आहे आणि महाराजांचा प्रगट दिन हा 23 फेब्रुवारी 1878 आहे. म्हणजे जेमतेम 2 महिने 7 दिवस यामध्ये समर्थ साईबाबा आणि समर्थ सद्गुरू महाराज हे स्वामी समर्थांच्या जवळ होते तेवढाच काळ. आणि त्यांना आज्ञा झाली की आता तुम्ही जायचं, तुम्ही शिवगावी जा आणि तुम्ही शिर्डीला जा. आणि तिथून मग हा पूर्ण या कार्याची परंपरा पुढे राहिलेली आहे. 2 प्रसंग अजून सांगतो की शिर्डी साईंना जेव्हा 8 सप्टेंबर 1910, 8, 9, 10 अशी मॅजिक फिगर आहे महाराजांच्या समाधीची,
त्या दिवशी रोज 12 वाजता दाढी आणि हे करणारे साईबाबा 5-5:30 वाजता नाव्ह्याला बोलवलं. म्हणे ये कर, सगळं कर, आज माझा जीव चालला आहे, आज माझा मोठा जीव चालला आहे. खडीसाखर, नारळ, प्रसाद, हा शेंगदाणे घेतले, नारळ वाढवला, त्याचे तुकडे तुकडे केले आणि सगळ्यांना वाटले आणि म्हणाले बोलो गजानन महाराज की जय. महाराजांनी पण इकडे सांगितलं की याच्यानंतर तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही शिर्डी साईंकडे जायचं. दोन्ही कधीही भेटले नाहीत प्रगट झाल्यानंतर. खूप बोलण्यासारखं आहे पण मी आता थांबतो. फक्त 2 गोष्टी सांगतो की हे जे सगळं राष्ट्रसंत म्हणून महाराजांचं जे कार्य आहे त्यात समर्थ रामदासांनी खूप छान म्हटलं आहे. ते म्हणतात की धर्मस्थापनेचे नर तो ईश्वराचे अवतार, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. आणि एक 4 ओळी महाराजांच्याबद्दल सांगतो. दासगणूंनी खूप छान दिलं आहे की ते म्हणतात की तू करुणेचा सागर, तू करुणेचा सागर, तू दीनजनांसी साचार, तू भक्तांसी माहेर, कल्पतरुवा चिंतामणी. भक्तांनी स्वतःचं माहेर म्हणून शेगावला या, शेगावचं दर्शन घ्या, तुम्ही माहेरपणाला या. तू करुणेचा सागर, तुम्ही मनापासून प्रार्थना करा. संजीवन समाधी आहे आणि माझाही प्रवास संजीवन समाधी ते संजीवन समाधी आहे. 14 वर्ष शेगावची आणि आता सरांच्या माध्यमातून आळंदीच्या माऊलींची सेवा आहे. आणि कसा योग असतो पहा, त्यांचं नाव शिवशंकर आणि विश्वनाथ, माझा प्रवास शिवशंकर ते विश्वनाथ संपला, या समाधीपासून या समाधीपर्यंत. काय नियती आहे काय कळत नाही. तू करुणेचा सागर, तू दीनजनांसी साचार, तू भक्तांसी माहेर, कल्पतरुवा चिंतामणी. तुम्ही जा उभे राहा, महाराज साक्षात कल्पतरू आहेत, ते चिंतामणी आहेत. असंख्य भक्तांना अनुभव आहे. पैसे नसतात त्या भागामध्ये, कास्तकार लोक आहेत, आपलं कापूसाचं उत्पादन करतात, लग्न लावायला पैसा नसतो, जाऊन महाराजांना प्रार्थना करतात, पत्रिका ठेवतात. कसं लग्न होतं, कसे महाराज येतात, प्रसाद घेऊन जातात, हे अजून कोणाला कळलं नाही. मी परम आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांना आणि आईसाहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की असा कार्यक्रम आणि ही भक्तीचा हा प्रेमांकुर तुमच्या माझ्या मनामध्ये सतत तेवत राहावा. सर तुम्हाला प्रणाम करतो आणि थांबतो. त्याची ख्याती
माझी ख्याती काय सांगू, माझी ख्याती काय सांगू, ही माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर आहे वीरचा माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, हरितसे पाप भंगा, हरितसे पाप भंगा, हरितसे पाप भंगा, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे गिरनीच्या एका जनार्दनी शरण एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची माझे माहेर पंढरी, माझे माहेर आहे वीरची छाती, आहे वीरची छाती, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. विमुख शिखर से धारा धाये राधा, हरि सम्मुख लाए बांसुरिया, हरि सावरिया की राधा गोरी सुनवा दे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठ के माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे.
हरे बांस की बनी मुरलिया हरे हरे बांस की बनी मुरलिया मदम मदम को छुए अंगुरिया मदम मदम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर गुट पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे पीली मुंदरी अखुरी श्याम पीली मुंदरी अखुरी श्याम मुंदरी पर राधा मुंदरी पर राधा आकर देखे सुने मधुर स्वर आकर देखे सुने मधुर स्वर राधा गोरी लाजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया मुरलिया बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे भूल गई रात बड़ी गगनिया भूल गई रात बड़ी गगनिया भूल करे वो धन को सावरिया जाने न जाने जाने न जाने जाने अथ जग राजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया
विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलिया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची फळांची, अभंगाला जोड टाळची फळांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ पुतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बाबा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली. आनंद एक झाला, अवधान एक झाला, अवधान एक झाला, अवधान एक झाला, रंगी रंगला रंगी रंगला
गेले दूरी म्हणे चोखियाची माई म्हणे चोखियाची माई अवतारंग एक भाई अवतारंग एक भाई इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी ज्ञानी अन्नराधा भोगतो
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला
अंतःकरणापासून भक्तीचा असेल, निष्ठा असेल, श्रद्धा असेल तर काय घडतं त्याचं हे आजचं छोटंसं उदाहरण आहे. तुम्ही सर्वांनी इथे येणं, मग खंदारे मास्तर असतील, आमचे दाते असतील, पठाण असतील आणि हे पाहुण्यांचं डॉक्टर दत्तात्रय कुंभार. बुरा कुंभाराचे कोण आहे तुम्ही? त्याचा मी फॉलोअर आहे. फक्त काळा कुंभार आहे. ते गुरुगुरु होते माहित तुम्हाला कशाचे? समाजाचे नाही, समाजाचे होते ते. पण खरं म्हणजे मी गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या डोक्यात चक्र चालू आहे की आपण तेरच्या गोरा कुंभारांच्या समाधी समोर एक छोटा यज्ञ करून त्याला आपण काही सेवा करावी अशी भावना चालू आहे. ज्या निष्ठेने, ज्या श्रद्धेने आमच्या थोरवेच्या माध्यमातून त्यांच्या भक्ती सहकारी मला माहिती नाही, तर ते इथे यावे. आपण मेडिकलचे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट मध्ये होतो प्रोफेसर. मी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई आणि मिरज मेडिकल कॉलेज. आता हे दाते तुम्ही भाष्य करा, तर तुमची आमची भेट झाली याचा मला खूप विशेष आनंद आहे. आमचा तुझं पूर्ण नाव काय रे? रवी रणभोर. राजेश. आणि आमचे सर्व मंडळी तर आम्ही इथे सेवा करायचं ठरलं होतं, पण इतकं त्याला सुंदर स्वरूप येईल असं वाटलं नाही. मी पहिल्यांदा जास्त बोलत नाही, वेळ नाही बोलण्याची, परंतु मिलींच्या मनामध्ये हे सप्तर्षी नावाचं हे जे छोटीशी पुस्तिका आणि ती संतांच्या जीवनावर माझ्या मनात एक विचार आला की याचं जरा मोठ्या प्रमाणात लिखाण संस्थेच्या वतीनं करा. आणि संत कोणाला म्हणावं, ऋषी मुनी तपस्वी कोणाला म्हणावं आणि आपल्यासारखे प्राध्यापक कोणाला म्हणावं खऱ्या अर्थाने, याच्याबद्दलचं काही चिंतन लिहा. आता तुम्ही मदत करा. जगामधल्या तुम्ही बरीच मोठी यादी केली, तुमची मी कागद पाहत होतो, ते स्वरूप आम्हाला माहिती नाहीये, पण संपूर्ण जगामध्ये संत पदवी असलेली खऱ्या अर्थाने समाजाने ज्यांना संत म्हटलं, मग अमेरिकेत किती आहेत, इंग्लंडमध्ये किती आहेत, पदव्या दिलेले संत वेगळे, त्यांना PhD दिली, DSc दिली असं नाही. असे संत अमेरिकेत आता किती संत आहेत असं विचारलं तर पटकन सांगता येणं अवघड आहे. असा एक विचार मनात आला की त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे लिहावं, संस्थेच्या वतीनं लिहावं. आणि तुम्ही जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये तुमच्या निवेदनामध्ये, तर ती माहिती आम्हाला नाही खरं म्हणजे. मी अचानक आपल्या कुंभार सरांना विनंती केली की मी चोखोबाचा अभंग गा. यातला एकही शब्द वैज्ञानिक नाही असं कुठं दिसतं का तुम्हाला? सत्यनारायण हा टीकेचा विषय भारतामध्ये, पण सत्यनारायण हा एकच शब्द असा की द ओनली ट्रुथ, द अल्टिमेट रियालिटी इज ईश्वर असं म्हटलं. आणि तुम्हाला माहिती आहे की अणुरेणू ठोकळा तो काय आकाश एवढा, किंवा पाषाण देव पाषाण पायरी, दगडाचाच देव आणि दगडाचीच पायरी, दोन्ही एकाच खाणीतले, एकाला देव म्हणायचं दुसऱ्यावर पाय द्यायचा. खूप सुंदर चिंतन आपण जन्मभर हे बोलत राहिलो, पण हे लिखित स्वरूपामध्ये कुठेतरी मांडलं पाहिजे आणि ते जगासमोर दिलं पाहिजे. आपल्या सर्व प्रोफेसरना, प्राध्यापकांना सुद्धा हे अवेलेबल करावं असं जाते माझ्या मनात आलं. आणि तुम्ही हुशार आहात तर डबल PhD चांगली गोष्ट आहे, पण आमचे दाते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. केशवराव दातेंचे नातू आहेत. बाकीचं काही सांगत नाही, त्यांच्या चिरंजीवाचं पदव्या, सिनेमा, परंतु एक अतिशय द्रष्टा असा मित्र आहे. चर्चा करा. आमचे भिसे रोटले शेजारी, एवढं घडावं अशी आजचा महाराजांचा आशीर्वाद आहे.
मला आनंद आहे की मगाशी कोणी उल्लेख केला की महाराजांची, गजानन महाराजांची आणि साईबाबांची भेट झाली नाही, पण आज मात्र इथं भेट झाल्याचा अनुभव आहे. ही मूर्ती कोणीतरी मला माहिती नाही, विद्यार्थी आपला गव्हर्नमेंटचे विद्यार्थी संग्राम शिर्डीचा राष्ट्रवादीचा कार्यक्रम बुद्धाची मूर्ती आहे मागे पाठीमागे. कारण मी असं एक वाक्य बोललो होतो सध्याच्याला, मला ते फार आवडतं वाक्य आहे की तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि माऊलीचं प्रसाद तुम्ही जर ऐकण्यासारखं आहे. 740 वर्षापूर्वी माऊलीच्या मुखातून जे बाहेर पडले, आता विश्वात्मके देवे सिद्धांतच आहे, वैज्ञानिक सिद्धांत, एक शब्द सुद्धा नको वाटतो. आणि पंचशील 2627 वर्षापूर्वी बुद्धाच्या मुखातून बाहेर पडलेला. याचा समन्वय झाला तर जगामध्ये शांतता नांदेल अशी कल्पना डोक्यामध्ये विचार आहे. आणि आज त्याच्याकरता आपण आशीर्वाद घेऊया. आपल्याला सद्बुद्धी व्हावी, आपल्या हातून दुसऱ्याबद्दल वाईट विचार येऊ नये, दुसऱ्याबद्दल कुठल्या प्रकारची घृणा, तिरस्कार, दुस्वास नको, हीच प्रार्थना कधी काळी लहानपणी घडली रामेश्वरच्या त्या गोपाळबाच्या मंदिरामध्ये. त्याचं हे फलित आहे, तुमची आमची भेट आहे. आता गोरोबा काकांच्या बद्दल सांगायचं तर 700 वर्षापूर्वी माऊली स्वतः सगळे सावता माळी कोरा कुंभारांच्या घरी संमेलन झालं ना तिथं, संत संमेलन. कोण कोण होते हजर? बोल सगळे सांग. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, सावतामोळी, नामदेव महाराज आणि जेवढे संत आहेत आपले त्या काळातले ते सगळे संत गुरा कुंभारांच्याकडे 13 मुक्कामी आहेत. एकाच पंक्तीला जेवढे आहेत. जाती वेगळ्या आहेत. सोशल रिफॉर्मर ज्याला म्हणतात ते माऊलीला म्हटले. आणि एका पंक्तीला बसून जेवायला बसले आणि नामदेव महाराजांना गर्व झाला, थोडासा मिसखाना बघतो मग थोडे मजेशीर आहे. आणि कुंभाराचं थापटणं बघितलंय का? मला येतो तेव्हा ते कुंभाराचं थापटणं जे असतंय त्या सर्वांना परीक्षा बघायची होती नामदेव महाराजांची. आणि मग खरा भक्त कोण याचा शोध घ्यायचा ठरला. तपासणी करायची. आता परीक्षेत कसा पाहिजे? कुलगुरूच पाहिजे तो, सर्वांचा श्रेष्ठ बुद्धिमान सर्व असलेला. आणि सर्वजणांनी माऊलीने सांगितलं की बा काका, गोरोबा काका, तुमचा तो अधिकार आहे. तुम्ही या याच्यातले सर्वात मोठे महान भक्त या भूतलावरचे तुम्ही आहात, तर तुमचा अधिकार आहे. तुम्ही ठरवा की आमच्यातला खरा भक्त कोण पांडुरंगाचा. म्हणजे थापट असतं ना लाकडाचं, ते डोके थापटून बघायला सुरुवात केली. पंगत एकच आहे, जाती 17 जाती आहे, 18 पगड जातीचे लोक बसलेले आहेत सर्व. आणि ते थापटण्याने वाजवायला सुरुवात केली. आणि नामदेवाच्या डोक्यावर वाजवल्याबरोबर म्हणजे जरा कच्च आहे, तुम्हाला माहित आहे कथा. आणि मग नामदेवांना हुकूम झाला की तू गुरु केल्याशिवाय तू भक्त ठरत नाही. आणि मग त्याच्याकरता औंढ्या नागनाथला पाठवलं. त्या ठिकाणी विसोबा म्हातारा पडलेलं आहे त्या पिंडीच्या तिथे आतमध्ये. कोणीतरी म्हणलं ते म्हातारा विसोबा खेचर कुठे भेटतील? पडले म्हणले म्हातारा त्या देवळात पडले. आत गेल्यावर पाहिलं, तुम्हाला तर माहित आहे की विसोबा केसर कुठं तर एक म्हातारा मनुष्य असा पडलेला आहे आणि दोन्ही पाय त्याच्या पिंडीवर ठेवले. अर्धवट झोपेत, अर्धवट जागा आहे असा. आणि नामदेव महाराजांना वाटलं देवाच्या डोक्यावर पाय ठेवून पडले हे म्हातारा, आणि हे कसा बघू? तर ते विसोबा केसरला जाऊन ते थोडं जागे करून विचारतात की महाराज, देवावर पाय ठेवून कसं काय तुम्ही असं कसं एक मोठं पाप आहे. आणि मग ते म्हणतात की जिथं देव नाही तिथं पाय ठेव. केवढा सिद्धांत आहे. अनुरेणू कणाकणामध्ये. तर हे सर्व संदेश वैज्ञानिक सिद्धांत आहेत खरं पाहिलं तर.
याच्या पाठीमागं फार मोठं सखोल चिंतन आहे आणि ते आता निवेदन करण्याची वेळ आली. तर आपली काही जबाबदारी जी आहे त्याला आशीर्वाद मागूया आणि मला वाटतं त्याच्यानंतर आपण आरती करून आपण सर्वांनी प्रसाद घ्यावा अशी मी विनंती करतो. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपादक शेगावलवासी संत गजानन महाराज विवेकानंद महाराज की बद्री विशाल भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान सर जरा जोरात चालू ठेवा. सरस्वती माता की जय. दयागंगा माता की जय. इंद्रायणी माता की जय. चंद्रभागा माता की जय.
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागेचे स्नान तुका मागे हे चिरान पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी आ सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकासी नामावने तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास नुरवीरेची मजदे आणि तुझे काही न मागो देवा तुका मने आता उदार तू होई मज ठेवी पायी संताजिया या संतास नुरवीरेची मजदे आणि तुझे काही न मागो देवा आता विश्वात्मके देवे ये वाग्यज्ञ घोषावे घोषोनी मज द्यावे कसायला नये हे घरांची व्यंकटी साठो दया सत्कर्मी गती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर धावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुला होता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव भूलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आदि ग्रंथोपजीवी विशेष योगी दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एक मनेसी विश्वेश्वराओ होई दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
माता की जय, बद्री विशाल भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, विश्वनाथ महाकालेश्वर भगवान की जय, महर्षि वेदव्यास भगवान की जय, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सचिदानंद परब्रह्म भक्ति प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री संत गजानन महाराज की, साईनाथ महाराज की, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की, सब